नमस्कार मित्रांनो, आज आरटी मोफत शिक्षणाचा अधिकार याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर काय आहे योजना आणि कोणाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकत असतो। तर मित्रांनो, आरटी या योजनेअंतर्गत जे बालक असतं त्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात येत असतो। याला कोण अर्ज करू शकतं? तर चालू वर्षी म्हणजे 2024 मध्ये 1 जून 2017 ते 1 जून 2018 या आर्थिक वर्षांमध्ये ज्या मुलांचा जन्म झालेला असेल आणि ते पहिलीच जात असतील असेच मुलं या योजनेत पात्र होत असतात। तर हा अर्ज करताना तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत? सर्वप्रथम तुम्हाला जो बालक असेल म्हणजे मुलगा असेल त्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर त्याचा पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड किंवा पालकांचं आधार कार्ड यापैकी 3 डॉक्युमेंट्स हे अगोदर लागणार। आणि जो पाल्य असेल ज्यांच्या कास्ट मध्ये येत असेल तर त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा नाही ही माहिती द्यायची आहे। अर्ज करताना सर्वप्रथम 1 किलोमीटर 0 ते 1 किलोमीटर मध्ये, त्याच्यानंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 पेक्षा जास्त किलोमीटर असे 3 याच्यामध्ये तुमची जी शाळा येत असेल, ज्या शाळेमध्ये तुम्ही पात्र असणार त्या शाळेचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे। आणि तो सबमिट झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रत काढून घ्यायची। जवळजवळ 1 महिना ते 15 दिवसानंतर तुम्हाला पुढे काय होतं की एक मेसेज येत असतो, तुमचा पाल्य सदर जी तुम्ही शाळा सिलेक्ट केली होती त्याच्यात पात्र झालेला आहे। जर तुमचा खरोखर तुम्ही ज्या शाळेचं नाव दिलं आणि त्या शाळेत पात्र झाला असणार तर पुढची जी डॉक्युमेंट्स असतात ती उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड असे सर्व डॉक्युमेंट पालकांचे तसेच मुलाचे डॉक्युमेंट्स जमवायचे आणि जवळील पंचायत समिती किंवा शिक्षण विभाग असेल या ठिकाणी जाऊन सदर डॉक्युमेंट ही सादर करायची असतात। मित्रांनो, ही होती थोडक्यात आरटी विषयी माहिती। आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व जास्तीत जास्त पाल्य या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यासाठी आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।